आरपी लायन्स अबीर 11 हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाणता राजा ब्राह्मणगाव त्यांच्या विरोधामध्ये फलंदाजी करताना एक चांगली लढत ती इथे अपेक्षित आहे. चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक त्याच्या हातापासून थोडासा दूर राहिला. जोपर्यंत फील्ड झाली 1 रन जी दाफलकावर जोडली गेली. पहिल्या एकेरी धावेनं दाफलकावर धावसंख्या 0 1 वर. पहिला बॉल तो जर आपण पाहिला तर त्यावर एक निर्धाव चेंडू आला होता. यावेळीही चांगला चेंडू तो पाहायला मिळाला. कव्हर्स मध्ये खेळण्याचा इरादा होता, मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करणं ते कुठेतरी राहून गेलं आणि त्यामुळे हा बॉल त्यावर एक सिंगल ती जाणता राजा ब्राह्मणगावच्या खात्यामध्ये जमा होतीये. चांगला बॉल आहे. यावेळेस मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. आपल्या स्ट्राईक एंड कडे येताना पहिलाच बॉल त्यावर आक्रमकतेनं फटका खेळताना षटकारानं सुरुवात ती करण्याचा इरादा तो तिथे दर्शवला गेला. फलंदाजी करताना फलंदाज गणेश जो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. 3 बॉलचा खेळ, तर नंतर धावसंख्या 1 आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र पॅडलाईनवर होता. शॉर्ट फाईन लेग, त्याची कामगिरी चांगली राहिली आहे, उल्लेखनीय राहिली आहे. कारण तिथे बॅटला खूप चांगल्या पद्धतीने दिशा दर्शवली गेली होती. बॉलला फाईन लेग मधनं सीमारेषेच्या पलीकडे घेऊन जाण्याचा मनसुबा होता, मात्र शॉर्ट फाईन लेग मध्ये जो क्षेत्ररक्षक होता आपण जर पाहिलं तर दीपेश त्यानं खूप चांगली फिल्डिंग तिथे केली. चेंडूला स्टॉप केलं, रन सेव्ह केल्या, 3 धावा वाचवल्या 1च्या मदतीनं. धावसंख्या 2 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू तिथे एक सिंगल करता जाण्याचा इरादा आहे. डायरेक्ट हिट ती जर लागली असती तर कदाचित हा मॅटर तो क्लोज असू शकला असता, मात्र त्यानंतर फलंदाज सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचला. 5 बॉलचा खेळ, तर नंतर 3 ही धावसंख्या दाफलकावर आहे. शांतता आहे मैदानाच्या आतमध्ये. शांत ठेवणं जी गोलंदाजी करणाऱ्या टीमला कधीही आवडतं आणि तेच काम सध्या अंकुश गुप्ता जो मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळते. अचूकतेनं तिथे चेंडूची हाताळणी करत असताना त्यानं फलंदाजाला आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने शांत ठेवलंय. आणखी एक चांगला बॉल पुढे खेळवलं. फलंदाजाला तिथे मोठ्या फटक्याकरता जायचं होतं, मात्र बॉल अगदी पुढ्यात पडल्या कारणानं नजरेतनं हटला आणि त्यामुळे तो बॉल विकेट किपर जाण्यामध्ये गेला. निर्धाव चेंडू बरोबर पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. धावसंख्या दाफलकावर विदाउट लॉस पहिल्यांदा बॅटिंग करत असताना जाणता राजा ब्राह्मणगाव हा संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावर. धावसंख्या फक्त 3 ती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली शांतता ती तिथे प्रस्थापित करण्याचं काम ते आपल्याला पाहायला मिळालंय. नवीन गोलंदाज प्रीतम तरे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. 5वा सामना तो सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहताय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रीतम तो कशा पद्धतीने मारा करेल. समोर स्ट्रायकर एंड कडनं अक्षय. चांगला बॉल आहे. खोलवर टप्प्याचा तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट होईल. गोलंदाजी अगदीच काबिल तारीफ ती पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारा तो सध्या मैदानाच्या आतमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीतम तरे आलाय. 2 फलंदाजांमध्ये साझेदारी ती आपण सातत्यानं पाहतो, मात्र गोलंदाजांमध्येही पार्टनरशिप बिल्डअप होणं ते खूप गरजेचं असतं. जर गोलंदाज खूप चांगली पार्टनरशिप करतात तर मग तिथे फलंदाजांवर रोख लावली जाते. चांगली लाईन आहे. पुढच्या एकदा थोडंसं बॅकफुटला जाताना बॉलला वळवण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या अगदी आतल्या साईडच्या अंगाला लागला आणि त्यानंतर एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1च्या मदतीनं धावसंख्या 5 या आकड्यावर. निलेश हरळ आमच्या सोबत स्कोरिंगचं काम करतायत. परिपक्वता आहे त्यांच्याही कामामध्ये. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात परिपक्व बनण्याचा प्रयत्न जो केला पाहिजे आणि सध्या खूप चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस मात्र वळवलंय. जिथे याआधी फटका मिस झाला होता त्या क्षेत्रात यावेळेस खेळण्यामध्ये यश मिळालं आणि बॉल चाललाय फाईन लेग मधनं. यावेळेस जमिनीशी खेळत बागडत सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. हे बघा तिथे रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे. खूप चांगल्या पद्धतीने शफल झाला, खाली क्षेत्राची निवड केली. डोक्यामध्ये तो फटका याआधी चालला होता, मात्र यावेळेस त्या फटक्याला अंजाम देण्यामध्ये यश मिळालं आणि
चौकार तो मैदानाच्या आतनं पेशकश केला. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 9 ही धावसंख्या धावफलकावर आहे. 1.3 खेळ तो सध्या अद्यावत होत असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल आहे इथे. पुन्हा एकदा देहेष्टीला स्पर्श करताना तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. लेगबायचा इशारा आलाय. 1च्या मदतीनं धावसंख्या एकेरीकडनं दुहेरीकडे थोडासा खडतर प्रवास तो धावफलकाचा आपल्याला पाहायला मिळालाय. कारण आतापर्यंत 10 बॉल त्याचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्यानंतर 10 ही धावसंख्या धावफलकावर आहे. जरी विकेट आली नसली तरी गोलंदाजांनी आपलं वर्चस्व ते या मॅच मध्ये प्रस्थापित ठेवलंय. चांगली गोलंदाजी त्यांच्या वतीने इथे पाहायला मिळाली आहे. यावेळेस मात्र हा बॉल त्याला वळवलाय. तिथे क्षेत्ररक्षक त्यानं टिपलाय झेल आणि संपवलाय बॅटरचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय. अक्षय कोकाटे होते तिथे आणि खूप चांगला कॅच अक्षयच्या माध्यमातून तिथे कंप्लीट झाला. विकेटचं बटन. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका जाणता राजा ब्राह्मणगाव या टीमला. फलंदाज गणेश बाद. नवीन बॅटर वन डाऊनच्या स्वरूपानं मैदानाच्या आतमध्ये नवनीत जो फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. जी शांतता आहे तिला भंग करण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. क्रिकेटच्या मैदानात बॅटिंग करत असताना तुम्हाला नेहमी अशांतता प्रस्थापित करणं गरजेचं आहे. विध्वंसक फटके, चांगले स्ट्रोक मैदानाच्या आतनं सातत्यपूर्ण खेळताना गोलंदाजावर एक प्रेशर क्रिएट करणं गरजेचं आहे. कारण अंडर प्रेशरच या खेळामध्ये चुका होतात. जे प्रॅक्टिस करतात ते चांगलं काम करण्याकरताच मैदानाच्या आतमध्ये येतात. त्यांना जेव्हा तुम्ही अंडर प्रेशर आणता, त्यांच्यावर प्रेशर क्रिएट करतात, तिथे मग त्यांच्याकडनं चुका होतात आणि त्या चुकांमधनं तुम्हाला रन्स मिळतात आणि त्यामधनं विजयाचा रस्ता निर्माण होतो. त्यामुळे प्रेशर क्रिएट करणं, तुम्ही धावफलकाला हलतं ठेवणं, रन्स मिळवणं ते गरजेचं आहे. निर्धाव चेंडू खेळून ते प्रेशर क्रिएट होत नाही. कारण या डावाचा आतापर्यंत जर विचार केला तर 11 बॉलमध्ये फक्त 1 बाउंड्री आली आहे. त्यामुळे खूप जास्त शांतता आहे. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे तिथे. फुल लेंथवर टाकला. फलंदाजाला काही कळण्याआत तो बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. प्रचंड वेगानं चेंडूची हाताळणी प्रीतम तरेकडनं पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचली एकंदर 10 या आकड्यावर. बरोबर 2 ओव्हर करता 8 मिनिटं जी आरपी लायन्स या टीमनं आतापर्यंत घेतली आहेत. चांगली गोलंदाजी आणि निर्धारित वेळेत केली आहे. अशाच पद्धतीने वेळेची बचत ती करत खेळ करावा हीच विनंती आहे प्रत्येक टीमला. ज्या पद्धतीने सध्या आरपी लायन्स ज्यांनी 9व्या मिनिटाला पुढचा गोलंदाज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर सेट केलाय, असंच चांगला खेळ किंवा स्पीडअप खेळ तो गरजेचा आहे. नवीन गोलंदाज कंटिन्यू केले गेले. अंकुश गुप्ताला कंटिन्यू का करू नये, कारण त्यानं कामगिरी तेवढीच उल्लेखनीय आणि चांगली केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं फक्त 3 धावा देताना 3 डॉट बॉल ते त्याच्या माध्यमातून हाताळले गेले. चांगली गोलंदाजी ती त्यानं तिथे करून दाखवली मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. इथे ही बॅटचा हलकासा आवाज आला होता, मात्र आतल्या साईडच्या कडेला लागला होता. त्यामुळे तिथे विकेट कीपरला गुंगारा देताना शॉट फाईन लेग मध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुश आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि पहिला बॉल अगदी त्याला जिथे डिलिव्हर करायचा होता तिथे त्यानं केला. योग्य तऱ्हेनं फलंदाजाला शांत ठेवलं. एक निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या 10 या आकड्यापासून पुढे सरकायला तयार नाहीये. खूप काळ तिथे 10 वरच अडकून पडली आहे. आपटून टाकायचा आहे. यावेळेस मात्र वाईटचा इशारा आणि 1 फॉर दी ओव्हर तेही पंचांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. एक बाउंडची जी मुभा होती तुम्ही या वाईट बरोबर गमावली आहे. खांद्याचा वापर केला होता, आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र टप्पा तो चेंडूला आपटून टाकत असताना खूप महत्वाचा असतो. त्याला तुम्ही किती पुढे केलंय किंवा मागे केलंय ते पाहिलं जातं आणि इथे जर आपण पाहिलं तर तो टप्पा थोडासा खराब होता आणि त्याचाच फायदा तो तिथे मिळत असताना पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर कट झाला, हात आला, विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो पाहायला मिळतोय. अकराला 1 अशी स्थिती आहे. 2.2चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय.
चांगली गोलंदाजी करतोय अंकुश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं शांत ठेवतोय बॅटरला. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर देहेष्टीवर जाऊन आदळलाय. एक लेग बायची रन तिथे डाफलकावर जोडली जाईल. लेग बायज येत आहेत, सिंगल येत आहेत, मोठे फटके पूर्णपणे लुप्त पावलेत. जाणता राजा ब्राह्मणगाव या मोठ्या स्पर्धेमध्ये दर्जेदार स्पर्धेमध्ये खेळण्याकरता तुम्ही आलात तर मग तुमचा दमखम तो तुम्हाला मैदानाच्या आतनं दाखवणं गरजेचं आहे. काय इथपर्यंत आलात, काय या स्पर्धेत तुम्ही एंट्री घेतली ते तुम्हाला सर्व सांगणं गरजेचं आहे. जी प्रॅक्टिस तुम्ही या स्पर्धेकरता केली आहे ती इथे दाखवणं गरजेचं आहे. थोडंसं प्रेशर मध्ये बॅटिंग होती, बेखौफ बेधडक आणि बिंदास्त बॅटिंग ती गरजेची आहे आणि ती तुम्हाला इथे करावी लागेल. यावेळेस मात्र बॅटची कडा फाईन तिथे चांगली फिल्डिंग ती पाहायला मिळाली. फ्लाइंग स्लीप मध्ये एक क्षेत्ररक्षक होता, त्यानं बॉलला केलं स्टॉप आणि त्यानंतर बॅकअप बरोबर एक रन ती कंप्लीट झाली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 13 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लो स्कोरिंग मॅच होती की काय अशी शंकेची पाल प्रेक्षकांच्या मनामध्ये चुकचुकायला सुरुवात झाली आहे. कारण अगदीच रोखून धरलंय अंकुश गुप्ता. आतापर्यंत खूप प्रभावी मारा तो त्याच्या वतीनं झालाय. त्यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय, विकेटची शक्यता. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप. इथे कॅच ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जीवनदान ते मिळतंय तिथे आणि सध्या धावफलकावर 3 ओव्हर नंतर अगदी शांत धावफलक ते आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका तो तिथे आपल्याला पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट खेळला क्षेत्ररक्षकाने जोपर्यंत उचलला तिथे एक च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 15 या आकड्यावर. 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या लागली गेली या 15. येणारे 12 बॉल ते अजूनही शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये चांगली धावसंख्या धावफलकावर उभी करावी लागेल. अशी शांतता प्रेक्षकांना मैदानामध्ये आवडत नाही. प्रेक्षक मैदानावर येतात ते षटकार चौकारांची आतिषबाजी पाहण्याकरता आणि ती आतिषबाजीपासून कुठेतरी थोडंसं दूर ठेवलंय. 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 15 आहे. चला लगेचच पुढचा गोलंदाज ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज करायचंय. नवीन गोलंदाज तेजस भरवाड जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल चांगला बॉल होता. गतीमध्ये परिवर्तन पहिल्याच बॉलवर तिथे जर आपण पाहिलं तर चेंडूवर थोडेसे फिंगर रोल करत असताना कट करण्याचा इरादा तो पाहायला मिळाला. त्यामुळे धावसंख्या 1 या आकड्यानं वाढून 16 या आकड्यावर ती जात असताना आपल्याला पाहायला मिळते. तेजस भरवाड जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि पहिला बॉल अगदी कलाकुसर असलेला बॉल तो त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मधली जी कलाकुसर त्याच्या अंगामध्ये आहे तिचं प्रदर्शन सध्या आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून तेजस भरवाड तो करत असताना आपण पाहतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस अदवर टॉस करता आपल्याला यावेळेसचा बॉल टप्पा खाल्यानंतर तिथे जर आपण पाहिलं तर बाहेरच्या बाजूने निघाला. निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं तेच सत्र या मॅचचं. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सातत्यानं डॉट बॉल, विकेट, सिंगल तेच पाहायला मिळते. आकाश 11 गावदेवी मेट आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी बालिवली दोन्ही संघाचे संघनायक. पहिल्या 5 ओव्हर नंतर बालिवलीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. यावेळेस मात्र फटका तो तिथे लॉंगॉन कडे गेला. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत उचलला डबल करता कॉलिंग आहे. तेच दौड ती विकेट मध्ये पाहायला मिळाली. 2 धावा त्या सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या 18 धावा. चौथ्या ओव्हरची आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ तर नंतर 18 धावा या राफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी. नवनीत मैदानाच्या आतमध्ये आहेत. आक्रमकतेने खेळ नवनीत यांना मैदानाच्या आतनं राखवावा लागेल. लेफ्ट हँडर बॅटर आहेत आणि मोठे फटके इथे या मैदानावर त्यांना पेशकश करावे लागतील. कमी गतीनं मात्र ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर राहिलाय त्यामुळे पंच त्यांना
दंडित केलंय गोलंदाज तेजस बरवाडला. बॉल वाईटच्या स्वरूपाने येतोय. अतिरिक्त धावसंख्येनं धावफलक 19 रन्स, 19 धावा या धावफलकावर आहेत. तेजस पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर. या आधीच्या चेंडूवर झालेली चुकी त्याची भरपाई करण्याकरता नव्यानं तो चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे स्क्वेअर लेग मध्ये वळवला. क्षेत्ररक्षक आहे दूरवर, ज्यानं जोपर्यंत उचलला एकच रन तिला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची संधी आहे. क्षेत्ररक्षकांना थोडीशी संतर्कता दाखवली आणि त्याचा फायदा तिथे बॅटरने घेतला. वेगानं 2 धावा त्या त्यांनी तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. रनिंग बिटवीन विकेट थोडीशी तेज ठेवावी लागेल. संघर्षाच्या काळात, वाईट काळात स्वतःला समजवणं, स्वतःला प्रूफ करणं ते गरजेचं असतं आणि ते तुम्हाला इथे करावं लागेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी तिथे आपल्याला पाहायला मिळते. बॅटची आउटसाइड एज आणि विकेट कीपर त्याचा एक दर्जेदार झेल संपलाय. आणखी एका बॅटरचा खेळ, विकेटचं पतन, फलंदाज बाद. चला, दोन्ही कॅप्टन आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जोपर्यंत फील्ड केला, एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या 22, 22 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि प्रेक्षक थोडेसे नाराज आहेत, कारण मोठे फटके ते त्यांना पाहायला मिळत नाहीयेत. 4 ओव्हर म्हणजे 24 बॉल मध्ये रन्स काढल्यात आतापर्यंत. जाणता राजा ब्राह्मणगाव या टीमनं 22. धावसंख्या 22 आहे. वेळ प्रत्येकाची येते, मात्र इतिहास त्यांचा लिहिला जातो जे स्वतःची वेळ येण्याची वाट न पाहता स्वतःची चांगली वेळ निर्माण करतात आणि इथे ती स्वतःची चांगली वेळ निर्माण करावी लागेल. अडचणी आहेत. येणाऱ्या काळात ब्राह्मणगाव हा संघ खूप चांगल्या पद्धतीचा खेळ निश्चित दाखवेल, मात्र आज संपूर्ण तालुक्याच्या नजरा जिथे तुमच्यावर आहेत. नाईट क्रिकेटचा खेळ तुम्ही खेळता, तिथे स्वतःला सिद्ध करत चांगला खेळ दाखवावा लागेल. यावेळेस मात्र हा बॉल त्याला हवेमध्ये उडवलाय क्षेत्ररक्षक. तो बॉलच्या खाली येण्याआधी बॉलनं जमिनीवर आसरा घेतला आणि त्यानंतर जोपर्यंत उचललं 2 रन त्या तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येचा वेग थोडासा आता वाढवावा लागेल, कारण अंतिम षटक आहे. आक्रमकता, विध्वंसकता ती तुम्हाला मैदानाच्या आतनं दाखवावी लागेल. येणाऱ्या 5 बॉल मध्ये किमान 2 ते 3 षटकार ते मैदानात खेळावे लागतील. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उंची दिली आहे. उंची तर खूप गाठली आहे, मात्र लांबी ती क्षेत्ररक्षकाच्या हाता इतकी आहे, त्यामुळे माघारी परतावं लागेल बॅटरला. आणखी एक गडी तो तंबूच्या आसराला परततोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. नेक्स्ट मॅचचा टॉस टीम आकाश 11 आई गावदेवी मेट. आपला कर्णधार आपण लगेचच नाणेफेक कक्षामध्ये पाठवायचा. विपक्षी टीमचे कर्णधार जे इथे आमच्या समवेत उपस्थित आहेत. या 4 बॉल नंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. हर्षल भोईर जे कर्णधार आहेत, इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर रुचित मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करता आलाय आणि त्याला फलंदाजी मधली रुची इथे दाखवावी लागेल. चांगला खेळ त्याला मैदानाच्या आतनं पेशकश करावं लागेल. दीपक आणि रुचित असे 2 खेळाडू आहेत मैदानामध्ये. यावेळेस मात्र आल्या चांगला फटका मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यावरनं हा षटकार, दमदार हिट. 6 लेट पण थेट असा इरादा तिथे मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. लेट मैदानात आलाय आणि हा दर्जेदार फटका तो पेशकश केलाय. षटकार तो मैदानाच्या आतनं येत असताना पाहायला मिळतोय.
धावसंख्या 30 या आकड्यावर. येणाऱ्या 3 बॉल मध्ये 10 घेतल्या तर 40 फायटिंग टोटल असू शकते, ज्याबरोबर फाईट तुम्हाला करता येईल. चांगला फटका रुचित करणं. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोरच्या बाजूने खेळण्याचा इरादा दर्शवला. 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 31, 31 ऑन बोर्ड. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. दर्पण फोडसे इथे उपस्थित होत आहेत. थोडेसे आजारी आहेत, त्यामुळे लेट आलेत मैदानामध्ये. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र तगडा क्वालिटी स्ट्रोक डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. बॉल सीमा रेषा पार ओव्हर दी बॉलर हेड. हा दमदार एसपी ग्रुप षटकार 6. अप्रतिम फटका होता. पुढे टाकला आणि त्याला अगदी आला तसा पाठवला. आपण म्हणतो ना, तसाच आला तसा पाठवला बाहेर मैदानाच्या. षटकार 37 37 धावा या राफलकावर आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र पेस बरोबर हा चेंडू हाताळला. 1 रन तिथे राफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं बाईकच्या स्वरूपानं धावसंख्या 38 38 धावा. जाऊया टॉस बॉक्स कडे. विजयाकरता 39चं लक्ष आहे. वेळ न घालवता लगेचच टीम जाणता राजा ब्राह्मणगाव आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय क्षेत्ररक्षण सजवण्याकरता. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस अद्वर शेलार ते आपल्या सोबत जोडले जातील. हॅलो चेक. चला टॉससाठी रोहित सुतार आपण यायचं आहे आपल्या शुभस्य. आपण टॉस करणार आहोत. या लवकर मान्यवरांना घेऊन यायचं आहे. चला आपण नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे जातोय. आकाश 11 गावदेवी मेट आणि दुसऱ्या बाजूने असेल टीम आई गावदेवी बालिवली. एक पाहिला तर वाडा पूर्व विभागातील संघ आणि एक पाहिला तर कुडूस विभागातील संघ. या दोघांमधले कडा संघर्ष आपल्याला बघायला मिळणार आहे. मान्यवरांना या ठिकाणी आम्ही टॉस करण्याकरिता आमंत्रित करतो. मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचची नाणेफेक आपण करणार आहोत. टॉस आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते करणार आहोत. या आपलं सहर्ष स्वागत आहे. एका बाजूने भूमिक स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने एसपी ग्रुप. चा कॉल दिलाय. टॉस या ठिकाणी जिंकला भूमिक स्पोर्ट्स या टीमने. कॅप्टन सर्वप्रथम काय निर्णय असेल? सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मनामध्ये काय टार्गेट आहे? प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत रोखायचं आहे? टार्गेट असं काही नाही आहे. चांगला खेळ करायचा आहे. कारण एक चांगल्या अशा आयोजनामध्ये आम्ही खेळतोय, तर एक चांगला परफॉर्म द्यायचा प्रयत्न करू. तुम्ही सर्व काही गोष्टी आन्सर तर डेफिनेटली दिलात. संघामध्ये कोणकोणत्या खेळाडूंवर जबाबदारी असेल आणि कोणकोणते खेळाडू आम्हाला इन ॲक्शन बघायला मिळतील? संघामध्ये आहेत अजित आहे, सुमित आहे, परत विश्वनाथ आहे आणि स्वराज वगैरे सगळे आहेत. पण त्याच्या विपरीत अजून एक डेब्यू होतोय. एक 12 वर्षाचा एक मुलगा आहे विहान शिर्के म्हणून. तो आज डेब्यू करतोय ॲज अ बॉलर म्हणून. त्याला इन ॲक्शन आपण पाहणार आहोत. विहान शिर्के, खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. अगदी 12 वर्षाचा खेळाडू. बालिवली संघ या ठिकाणी टॉस गमवावा लागलाय. प्रथम बॅटिंग वाटायला येते. काय मनामध्ये टार्गेट आहे? प्रतिस्पर्धी संघाच्या कुठपर्यंत धावा ठोकायच्या? पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला जे पाहिजे होतं तेच भेटलं. आम्हाला बॅटिंग करायची होती आणि आम्हाला पहिल्यांदा बॅटिंगच भेटलेली. आम्ही 60च्या प्लस जाण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग करताना 60 प्लस जायचंय. कोणत्या खेळाडूंवर जबाबदारी असेल 60 प्लस धावा ठोकण्याची? आमच्याकडे आरके आहे, अक्षय पाटील आहे आणि मी स्वतः आहे. त्यामुळे 60 प्लस आम्ही जाऊ शकतो. नक्कीच. अक्षय पाटीलचा संघामध्ये रोल कसा असतो त्याबद्दल काय म्हणशील? तो आमच्या टीमचा ड्रम कार्ड म्हणून आम्ही वापर करतो याचा. नक्कीच तो ओपनिंगला तुम्हाला दिसेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुला सुद्धा. जाऊयात मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समधनं तुमच्या समोर जॉईन होतील अक्षय पांडव सर. थँक्यू. अक्षय पाटील
38 धावा विजयाकरता 39चं लक्ष घेऊन 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता टीम अबीर 11 आरपी लायन्स वाडा त्यांच्याकडनं मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडकडे तेजस भरवाड, नॉन स्ट्राईक एंडकडे रुपेश लोखंडे असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सोमनाथ. पहिला बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने आलाय, डॉटच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळते. सोमनाथ जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्याला फलंदाजाला रोखावं लागेल, जसं पूर्वार्धामध्ये त्यांच्या टीमला रोखलं गेलं होतं. तोच खेळ त्याला इथे करून दाखवावा लागेल. पहिला बॉल इथे डॉटच्या स्वरूपाने आलाय. सोमनाथ पुन्हा एकदा तेजसच्या विरोधात. चांगला फटका ऑलॉंग द कार्पेट त्या क्षेत्ररक्षकाकडे. वा, अगदी पायाच्या साह्यानं तिथे बॉल अडवलं, रन वाचवलं. 1 रन ती डाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 0-1 या आकड्यावर. 39चं एक माफक लक्ष आपण म्हणू शकतो, मात्र कुठलंच लक्ष माफक नसतं, कारण रन्स बनवायचे आहेत. 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र रुपेश लोखंडे याच करता ओळखला जातो, विध्वंसक आणि विस्फोटक अंदाज, त्याच मध्ये तो बॅटिंग करतो. त्याची स्टाईल एकच आहे, आपल्याला फक्त मारता येतं आणि तोडता येतं. त्याने पहिल्याच बॉलवर बॉलला पाठवलंय फ्रंट ऑफ द स्क्वेअर, सीमा रेषा पार, षटकार. गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस मात्र चेंडूला पाहिलं, सोडून दिलं. बाकीचं काम पंचांनी पूर्ण केलं. इशारा केलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 8 ऑन बोर्ड. 8 धावा या राफलकावर आहेत. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र अप्रतिम कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय आणि चेंडू निघून जाईल. 2 बाउन्स, सीमा रेषा पार, ओव्हर द रोफ. इथे एक दर्जेदार फटका. चौकार आलाय. काय चेक करायचं? विकेटच्या बाहेर पडलाय का? ओके. ऑन द लाईन आहे, त्यामुळे तिथे नो बॉल तो इशारा पंचांच्या माध्यमातून येईल. 9+4 एकंदर 5 धावा येतील, ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 13 धावा. 3 चेंडूचा खेळ तर नंतर 13 रन्स या राफलकावर आहेत. यावेळेस मात्र फ्री हिटचा बॉल आहे. बेल्स खूप दूर उडवली आहे, मात्र फ्री हिटचा बॉल असल्या कारणानं तिथे 1 रन ती घेता आली. एकेरीच्या मदतीनं राफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 14 वर बेल्ट उडवली गेली होती. चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला होता, मात्र फ्री हिट असल्या कारणानं तिथे बॅटर बचावलाय, त्यामुळे 1 रन ती मिळाली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 14. सध्या फ्रेम मध्ये तुम्हाला तेजस भरवाड पाहायला मिळतोय. एक हँडसम क्रिकेटर आहे आणि तो सध्या आपल्याला तिथे फ्रेम मध्ये पाहायला मिळाला. वेगवेगळे अँगल्स दाखवले जात आहेत. फुल टॉस करून खेळलाय, बॉलला हवेमध्ये उडवलंय. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली येतोय. एक चांगला कॅच तो कॅरी झालाय. विकेट मिळेल. तेजस भरवाडला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. खेळाडू बाद. त्या राफलकावर 14 धावा या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 1 विकेट चं पतन ते आता झालंय. नवीन फलंदाज उमेश लोखंडे आलाय. रुपेश लोखंडे आणि उमेश लोखंडे दोघेही आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बघूया उमेश लोखंडे त्याच्याकडनं कशा पद्धतीचा खेळ होईल. 5 बॉल मध्ये 14 आल्यात. 39चं लक्ष आहे. पाठलाग योग्य तऱ्हेनं होतोय असं चित्र आहे. सध्या जर आपण पाहिलं तर ड्रायव्हिंग सीटवर अबीर 11 आरपी लायन्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस मात्र हा बॉल बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि फेकून दिलाय सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. मेट गावातील सन्माननीय विश्वासजी भोईर आणि ज्ञानेश्वरजी शिर्के इथे उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. डोंगस्ते गावाचे जे एक प्रेक्षक इथे आलेत, सारंग धानवे, ज्यांनी झेल टिपला होता. ज्या मुख्य मंचावर आपल्याकरता जे 1000 रुपयाचं जे कॅश प्राईज आहे ते इथे आपल्याला देऊन आपला सन्मान तो केला जाईल. सारंग धानवे ज्यांनी तो झेल टिपला होता. इथे मैदानावर आल्याचा खर्च सुटलाय. मैदानावर रात्र घालवल्यानंतर जो काही खाऊ पिऊचा जो काही खर्च होता तो पूर्ण सुटला गेलाय. 1000चे कॅश प्राईज तुम्हाला फ्रेममध्ये ते पाहायला मिळत आहेत. सारंग धानवे. अठराला 1 अशी स्थिती आहे. 1 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. विजयाकरता इथनं जर आपण पाहिलं तर 21 धावसंख्येची गरज आहे आणि 24 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये सागर आलाय. बघूया सागर कशा पद्धतीने इथे गोलंदाजी त्याच्या वतीने केली जाईल. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय क्षेत्ररक्षक, तो बॉलच्या खाली आलाय. झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय. 1 रन. ती राफलकावर जोडली गेली. सलगच्या दुसऱ्या बॉलवर इथे विकेट क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर थोडासा बुडाच्या दुखापतीने त्रस्त आहे, त्यामुळे झेल तो ड्रॉप झाला. धावसंख्या 1 न वाढताना 19 धावा. मात्र एक मोठी स्पर्धा आहे, तिथे सबबी त्या सांगून चालत नाही. तुम्हाला तुमचं सर्वोत्तम देणं ते गरजेचं आहे. चांगला बॉल आहे हा, चांगला बॉल आहे. पुढे खेळवलं, फलंदाजाला बॅकलिप खाली करायला भाग पाडलं. हे बघा तिथे रिप्लेमध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे, अगदी पुढे टाकला. त्यामुळे वाईड यॉर्करचा जो प्रयत्न होता तो यशस्वी ठरला. बॉल विकेट कीपर जाण्यामध्ये गेला. आरपी लायन्स वाडा 1.2 मध्ये 19 रन्स या राफलकावर त्यांच्या लागल्यात. अजूनही विजयाकरता 20 बनवायचे आहेत आणि जवळपास 22 बॉल ते त्यांच्याकडे शिल्लक आहेत. यावेळेस मात्र उमेश लोखंडे, त्याच्या रडारमध्ये होता बॉल, त्याला उडवलंय आणि फेकून दिलंय ओव्हर द लॉंग ऑन. दूर सीमा रेषा पार. षटकार. चांगला फटका इथे उमेश लोखंडे यांच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकारामध्ये परावर्तित केलंय बॉलला. 25 ऑन बोर्ड. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, मात्र द्विधा मनस्थिती ती तुमच्या फलंदाजी करता नेहमी घातक धोकादायक असते. त्या द्विधा मनस्थितीमध्ये तिथे उमेश लोखंडे ते आपल्याला पाहायला मिळाले. खेळू की नको खेळू ही द्विधा मनस्थिती नेहमीच फलंदाजी करता धोकादायक आणि घातक असते. त्याच मनस्थितीमध्ये फलंदाज होता. माइंड चेंज झाला. आधी तिथे पुल हुकचा प्रयत्न होता, त्यानंतर कटचा प्रयत्न केला. त्यावेळेस मात्र वळवायचं आहे तिथे फाईन लेग मध्ये. इथे जर आपण पाहिलं तर विकेट फलंदाजाला माघारी परतवलंय. प्लमच्या साह्याने विकेट आली आहे. फलंदाज बाद. धावसंख्या 25 आहे. 1.4 खेळ. विजयाकरता अजूनही 14 धावा बनवायच्या आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऐनुल जे फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बघूया ऐनुल त्यांच्याकडनं कशा पद्धतीची फलंदाजी ती इथे मैदानाच्या आतनं साकारली जाईल. सध्या मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एरवी ओपन करतानाही आपण ऐनुलला पाहिलंय. आज मात्र मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्याकरता ते मैदानाच्या आतमध्ये आलेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र ऐनुलनं आल्या आल्या चांगला फटका सजवलाय जरूर. पहिल्या टप्प्याखेरीज बॉल सीमा रेषा पार. ऐनुलच्या बॅटमधनं इथे चौकार आलाय. 4. धावसंख्या पाहिली तर
हे बघा खेळाडू कक्ष तो तुम्हाला दाखवला जातोय आणि अद्वर शेलार तेही तिथे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी खेळाडू कक्ष तो तिथे तुम्हाला शो केला जातोय. खुश चेहरे ते तिथे आपल्याला पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज अक्षय आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस मात्र पहिलाच बॉल, व्हॉट अ हिट, बॉल सीमारेषा पार, ओव्हर द स्क्वेअर लेग, दमदार षटकार. 6. पस्तीस धावा दाफलकावर. विजयाकरता फक्त 4 धावसंख्येची गरज आहे. 35 ऑन बोर्ड. पहिल्या चेंडूवर हा दमदार हिट तो ऐनुलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आहे. बघूया कशा पद्धतीने फिनिश करतात. नेक्स्ट मॅच बोथ टीम ऑन युअर मार्क. लगेचच रेडी राहायचे. आणि यावेळेचा फटका काय इथे खेळ खलास होईल. चांगली फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. जिथे बॉलला स्टॉप केलं. 1 रन ती दाफलकावर झोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 36. 36 धावा. थोडीशी निराशाजनक कामगिरी इथे टीम जाणता राजा 11 ब्राह्मणगावची राहिली. मात्र ही सुरुवात आहे तुमची. मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळाल, पराभव वाटायला आले तरी त्यातनं खूप काही गोष्टी शिकून जा. घरी जाऊन त्या चुकांवर काम करा. एकदा पराभव वाटायला आल्यानं ना तुम्ही संपता ना तुमचा संघ संपता. त्यामुळे घरी जा, प्रॅक्टिस करा, स्वतःला परिपक्व करा, संघाला परिपक्व करा आणि मग मैदान गाजवण्याकरता पुन्हा सज्ज व्हा. येणाऱ्या काळात तुमचाही चांगला परफॉर्म तो या तालुक्याच्या क्रिकेटला पाहायला मिळावा हीच सदिच्छा ती आम्ही दर्शवतो. शुभेच्छा असतील इथे विजयाच्या टीम अबिल 11 आरपी लायन्स वाडा. 40 ही धावसंख्या दाफलकावर लागली आणि इथे हा विजय तो त्यांच्या माध्यमातून संपादित केला गेला. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अगदी दमदार गोलंदाजी ती या मॅच मध्ये केली. लो स्कोरिंग मॅच होती. ज्यानं 2 ओव्हर टाकले आणि 2 ओव्हर मध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. तो अंकुश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अंकुश गुप्ता या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक अंकुश गुप्ता यांना देऊन त्यांचा सन्मान आपण करतोय. आणि नवा सामना तो आपल्या भेटीला येतोय. काय घडेल काय बिघडेल ते ऐकवण्याकरता आपल्या सोबत मायक्रोफोनवर जोडतील आमचे सहकारी अद्वर शेलार. चला मॅच सुरू करायची. लगेचच क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. हॅलो. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जातोय. सन्माननीय दिगंबर राघव पाटील साहेब जे आपल्या समेत इथे उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण अंकुश गुप्ता यांना हे मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक आपण देतोय. HR फॅशन कडनं आलेली ही कॅप आणि सन्माननीय संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून आलेला हा आकर्षक मोमेंटो जो आपण देऊन त्याचा सन्मान इथे करणार आहोत. ही कॅप HR फॅशनची ती त्याला देऊन आपण त्याचा सन्मान करतोय. अंकुश जे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. अंकुश फक्त जास्त बोलायला नाही, फक्त फिलिंग्स त्यात सांगू शकतो. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक तालुक्यातली एक चांगली स्पर्धा जिथे मिळते. थोडं तुझ्या भावना व्यक्त कर बस. मॅच खूप चांगल्या आहेत या. तिथे ते बोलायला तयार नाहीत. हे होते मॅन ऑफ द मॅच अंकुश गुप्ता. जाऊया नव्या सामन्याकडे जिथे क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला आकाश 11 आई गावदेवी मेट हा संघ पाहायला मिळतोय. आणि लगेचच मॅचला सुरुवात होईल आणि आपल्यासोबत जोडतील अद्वर शेलार. चला विजयी संघाचे जे कर्णधार आहेत आपण लगेचच मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. सेकंड राऊंड करता लॉट्स ते टाकले जातील. DCC डोंगस्ते
त्यानंतर टीम SBP खुपरी, गावदेवी वाघोटे, आई गावदेवी गुंज आणि नुकताच जिंकलेला अबीर 11 RP लायन्स आणि या मॅच मधील विजयी संघ, अशा 6 टीम्स ज्यांच्यामध्ये लॉट्स टाकले जातील. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचलाय तर आपण लगेचच लॉट्स टाकण्याकरता मुख्य मंचावर निखिल पाटील जे विराजमान आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधा, तिथे लॉट्स टाकले जातील. चला आपण जाऊयात आजच्या दिवसातील अंतिम मॅच कडे. आजच्या दिवसातील पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना तो आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूने बघायला मिळेल टीम आकाश 11 गावदेवी मेट, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल आपण पाहतो. एका बाजूने अक्षय, चला त्या ठिकाणी लॉट्स पडले जात आहेत मुख्य मंचावरनं आपण पाहू शकाल. सलामीची जोडी मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरिता स्ट्रायकिंग एंडला अक्षय पाटील उर्फ विकी, गोलंदाजी ट्रॅकवरनं विश्वनाथ भोईर, गोलंदाजी मार्कवरनं आणि नॉन स्ट्राइक एंडला पाहिला तर मात्र बघायला मिळतो योगेश. पहिला बॉल विश्वनाथ भोईर राईट आर्म ओव्हर दी विकेटने. पहिला चेंडू अक्षय पाटीलच्या बॅटमधनं, या वेळेला बॉल चाललाय सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स दणदण करीत बॉल चाललाय चौकार. धावा मिळत आहे 4 आणि संघाचं खातं झालंय ओपन. विकीच्या बॅटमधनं चौकार 4. थँक्यू. यावेळी मात्र पहिल्याच बॉलवर विकीच्या बॅटमधनं चौकार आलाय. मैदानामध्ये अप्रतिम फटका बघायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. याही वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्रामधनं बॉलला पाठवलंय. फिल्डर तर पाठलाग करतोय आणि तो जिथपर्यंत बॉलवर पोहोचेल. रिस्की रन आहे परंतु 2 धावा कंप्लीट होतील. यानंतर होणारा पहिला सामना असेल SBP खुपरी आणि त्याच्या विपक्षामध्ये अबीर 11 RP लायन्स वाडा. दुसरा सामना असेल आई गावदेवी वाघोटे आणि त्याच्या विपक्षात DCC डोंगस्ते. आणि तिसरा सामना असेल आई गावदेवी गुंज आणि त्याच्या विपक्षामध्ये असेल विजयी संघ. सज्ज होईल पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा विश्वनाथ, त्याच्या विपक्षामध्ये समोर विकी आहे. यावेळी अप्रतिम चेंडू बघायला मिळाला आपल्याला. क्षेत्रापासून लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, बॉल विकेटच्या मागे निघून गेलाय. डॉट बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केलेला विकीने आणि बॉल मिस झाला विकेटच्या मागे. तीन चेंडू हाताळले. धावसंख्या पाहिली तर 6 या अंकावर बघायला मिळतीये. 3 चेंडू आणि 6 धावा स्कोर कार्डवर आहेत. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलेला, फिंगर रोल केले या बॉलवर, मिस केलाय बॉल आणि निघून गेला विकेटच्या मागे. डॉट बॉल निर्धाव चेंडू कंप्लीट होतोय.
चांगली गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला पाहिलं तर विकीच्या विपक्षामध्ये विश्वनाथ भोईर यावेळी पहिल्या बॉलवर चौकार खाल्ल्यानंतर विश्वनाथ कडनं मात्र दर्जेदार कमबॅक मैदानामध्ये बघायला मिळतोय. विकीला जागेवर उभं ठेवलंय पुढील काही बॉलवर, कारण फिंगर रोल करतायत, अचूक वेळेला टप्पा पुढे मागे करतायत. प्रचंड